निमित्तानं तुम्ही सुद्धा प्रचारात सक्रिय आहात, कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो असं वाटतं? नाही, मला तरी कधी विरोधी पक्ष या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आहे असं वाटतच नाही. वाटतं कालच बाळासाहेब थोरात एकच सभा झालेली दिसली मला. जवळजवळ आमच्या 40 कोपरा सभा झाल्या. उत्तम प्रतिसाद आहे, प्रचंड लोकांची साथ आहे आणि हे लोकांच्या मध्ये आम्ही ठसवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे की आमची सत्ता आल्यानंतर युतीची आम्ही निधी आणू शकतो आणि कोल्हापूर शहराचा वाढता जो आता विकास म्हणजे वाढता पसार आहे तो विकास करण्याची शक्ती, हिंमत, ताकद ही युतीमध्ये आहे. आता काँग्रेसकडनं राज्यात सत्ता आहे ना केंद्रात सत्ता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा एकही युतीचा आमदार नाही आणि त्यांच्या कशाही प्रकारे काम होणार नाही हे लोकांच्या मध्ये टोचण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय असं आमचं मत आहे. असं असलं तरी तुमचे मित्र मात्र म्हणतात की कुस्तीच्या आखाड्यात उतरताना आम्ही कुस्तीचा आखाडा त्या ठिकाणी जिंकण्यासाठीच उतरलेला होता, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. आता बघा, विधानसभेला त्या पद्धतीने उतरले होते ना. सगळ्याच निवडणुका या कुस्त्यात असतात. आमचं जे मत आहे तुम्ही आम्हाला जे विचारलं तर प्रत्येक माणूस हा आपण विजयी होणारच, आपण जिंकणारच अशा त्याला वक्तव्य करावी लागतात. आजच ते म्हणाले की नाही आम्ही पराभूत होणार, म्हणजे मत करून आला लोक. तुम्ही म्हणताय की बाहेरच्या एकाही नेत्याचा विरोधकांकडून प्रचार सभा झाली नाही, मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की इथल्या माहितीच्या स्थानिक नेत्यांना आत्मविश्वास नाही म्हणून बाहेरचे नेते त्यांच्याकडे येतात प्रचाराला. बाहेरचे कुठे आम्ही आणले? आता ज्यांनी पक्षी नेते आहेत ते सगळ्या त्या आता अजितदादा कुठे आले गेलं? मी एक आहे ना एकटाच समर्थ. आता एकनाथ शिंदे साहेब 30 जागा आहेत त्यांच्या, ते काल येऊन गेले. उद्या मुख्यमंत्री मोदी त्यांच्या 36 जागा आहेत. त्यामुळे आपण प्रत्येकाचा दौराही होणार आहोत. जागा कमी असल्यामुळे दादा आले नाहीत असं का? दादा आहेत ना पुन्हा आणि पिंपरी चिंचवड आणि फार बाकीचे राज्य. मी सांगितलं की बाबा कोल्हापूर मी स्वतः बघतो, हाताळतो. मुंबईत आज ठाकरे बंधूंची